श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. आज दुपारच्या जेवणासाठी हरभऱ्याची भाजी बनवली. आता हिवाळ्यामध्ये खूप हरभऱ्याची भाजी मिळते आणि बऱ्याच जणांना आवडते. मलाही खूप आवडते ओल्या हरभऱ्याची भाजी. तर आज ओल्या हरभऱ्याची भाजी बनवली, भात बनवला आणि भात एवढा म्हणजे दुपारच्या जेवणासाठी सुट्टी असेल तर भात बनवतेच. आणि मुगाची डाळ आहे, मुगाच्या डाळीचा डाळ कांदा करणार आहे. त्यासाठी कांदा टोमॅटो कापून ठेवलेलं आहे. जास्त काही म्हणजे डाळ कांदा करण्यासाठी काही जास्त म्हणजे खूप काही मसाला वगैरे काही वापरत नाही, असं साध्या पद्धतीने करते. त्यामुळे कांदा आणि टोमॅटो एवढंच भाजीमध्ये, पातळ भाजी करणार आहे त्याची, त्यामुळं टाकते तेवढंच. आता लोखंडी तवा ठेवलेला आहे. डाळ थोडी भिजते म्हणजे आपल्या भाकरी होईपर्यंत. आता मी मक्याच्या भाकरी करते. आता हे कलर बघा, पिठाचा पिवळा कलर असा दिसतो ना, तर ह्या मक्याच्या भाकरी करते मी. तर ते खूप छान लागतात. म्हणजे मी खाल्ल्या नव्हत्या, पण मिस्टरांनी आमच्या ते कामाला आहे तिथून हे मक्याचं पीठ घेऊन आले होते. तर मी पण पहिल्यांदाच खाल्लेले आहेत, चांगल्या लागतात. त्यामुळं मी पण आता करून म्हणजे करते, जास्त चांगल्या लागतात त्यामुळे. तर ह्याची म्हणजे भाकरीचा कलर पण छान आणि चवीला पण छान लागतात. म्हणजे मक्याच्या भाकरी म्हणजे मला पहिल्यांदा वाटायचं कसं लागतात कसं नाही, ते पचायला वगैरे जड असतील असं माझ्या मनात असं वाटायचं मला, की या भाकरी अशा मका जड असतो पचायला, त्यामुळं खाल्ल्यानंतर असं पचन वगैरे होत नाही असं. पण तसं काही नाही, खूप छान लागतात या भाकरी आणि म्हणजे थंडीमध्ये वगैरे खायला चांगले असतात. तर आता भाकरी तयार झालेल्या आहेत. आता त्याच तव्यामध्ये डाळ कांदा करणार आहे. तर डाळ कांद्यासाठी कांदा आणि टोमॅटो परतून घेतलेला आहे तेलामध्ये. नंतर डाळ टाकलेली आहे. डाळ छान अशी लोखंडी तव्यामध्ये परतून घेतली ना, त्याचा सगळा अर्क उतरतो आणि खूप मस्त लागते डाळ. तर असं थोडा वेळ परतून घ्यायचं. डाळ अशी पहिल्यांदा छान तेलामध्ये परतल्यानंतर खूप डाळ कांदा चविष्ट लागतो. म्हणजे लोखंडी तव्यातल्या भाज्या खाल्लेल्या कधी पण चांगल्या असतात. त्या हिमोग्लोबिन वगैरे वाढीसाठी लोखंडी तव्यातल्या भाज्या अशा आपण नेहमी खाल्ल्या पाहिजेत. तर लोखंडी तवा घेतलेला आहे बघा, मी 200 रुपयाला घेतलेला आहे. तर लोखंडी तव्यात आता ही डाळ कांदा केलेला आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने. आता ही डाळ कांदा शिजल्यानंतर आता स्वयंपाक आपला रेडी आहे. तर आपला आजचा स्वयंपाक कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही ही अशा पद्धतीने लोखंडी तव्यात करत जावा, खूप छान लागतात भाज्या.